आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट माहिती आहे की लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये एक फेक नरेटिव्ह सेट करून ही निवडणूक लढली गेली आमच्या विरोधकांकडनं आणि तरीसुद्धा फक्त 0.03%च्या मताचा फरक हा आमच्या विजयामध्ये आणि त्यांच्या विजयामध्ये राहिला आणि आम्हाला निसटता पराभव स्वीकारावा लागला। जर महाराष्ट्रामध्ये आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असेल, आणलेल्या योजना आम्ही जर लोकांपर्यंत पोहोचवू शकलो तर मला असं वाटतं की फार मोठ्या मताधिक्यानं आमचे उमेदवार निवडून येतील। फेक नरेटिव्ह काय सारखा चालत नाही, त्याच्यामुळे आता कार्यकर्त्यांना देखील कळलेलं आहे, पदाधिकाऱ्यांना देखील कळलेलं आहे, नेत्यांना देखील कळलेलं आहे की विधानसभेमध्ये समन्वयानं फार मोठी ताकद उभी करावी लागेल आणि ती जर आम्ही ताकद उभी केली तर फार मोठा विजय महायुती संपादन करू शकते। आणि म्हणून कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या सगळ्याच्या समन्वय समितीच्या बैठका करून ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काल आम्ही मुंबईमध्ये आलो, आज कोकणातल्या या ठाणे आणि पालघर विभागाची बैठक आहे आणि कोकणामध्ये ज्या जागा आहेत त्या जागांपैकी आमचा महायुतीचा स्ट्राईक रेट हा 85% पेक्षा पुढे राहील ही आम्हाला खात्री आहे। ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून महायुतीमध्ये वाद झाले होते, अनेक ठिकाणी सर्वेवरून झाले होते, स्वतः रत्नागिरीमध्ये लोकसभा निवडणूक देखील झाला होता, तर ते कुठेतरी जागेचे एक स्पष्ट सांगतो की कुठेही एका प्रश्नाचं उत्तर देऊ, कुठेही लोकसभेमध्ये वाद झालेले नव्हते। तिकीटं कदाचित डिक्लेअर व्हायला उशीर झाला असेल, परंतु या सगळ्याचा परिणाम भविष्यामध्ये निवडणुकांमध्ये होऊ नये यासाठी ही समन्वय समिती आहे आणि समन्वय समितीमध्ये असलेले भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्षाचे सगळे पदाधिकारी हे एकजुटीनं कामाला लागलेले आहेत। त्याच्यामुळं आमचा महायुतीचा विजय हा अतिशय सुखकर होणार आहे। मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता, लोकसभेला पदवीधरला दिला होता, आता स्वबळावरती लढणार आहे त्यामुळे अतितटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला। मराठी वर्सेस मराठी, हिंदू वर्सेस हिंदू असं देखील आता या बाबतीमध्ये हे धोरणात्मक महायुतीचे निर्णय आहेत, त्याच्यामुळे याच्यावर स्वतः एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा बोलतील। आज मी समन्वय समितीमध्ये असल्यामुळं फक्त आमच्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय राहणं आणि 20 तारखेपासून आमची जी यात्रा सुरू होते, ज्या विभागीय सभेला हे तिन्ही नेते आणि मित्रपक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत आणि याच्या अपरोक्ष प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये महायुतीचा मेळावा होणार आहे आणि त्यासाठी समन्वयाची बैठक आहे। नाही, ज्या दिवशी आम्ही उठाव केला त्या दिवशीपासून आजपर्यंत हे टीकेचं सत्र सुरू आहे। असं असताना देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा त्यांच्यापेक्षा जास्त राहिलेला आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व म्हणजे शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांनी स्वीकारलेलं आहे आणि त्याची प्रचिती पुन्हा एकदा तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येईल। बैठक हुई है, क्या ये बोल सकते हैं कि सिटिंग एमएलए जिस पार्टी के जहाँ है वहाँ पर सीट मिलेगी या इसको लेकर संघर्ष है? मेरे ख्याल से ये पूरा अधिकार राज्य के मुख्यमंत्री जो शिवसेना के मुख्य नेता है एकनाथ जी शिंदे साहब, बीजेपी के जो नेता है राज्य के उप मुख्यमंत्री है देवेंद्र जी और एनसीपी के जो राष्ट्रीय अध्यक्ष है और डीसीएम साहब है अजीत दादा, उनको हमने दिया है, तो वो जो कुछ करेंगे वो सम्मानपूर्वक करेंगे, ये हमको पता है। लोकसभा में भी महायुति को एमएमआर रीजन में अच्छी सीट मिली थी लोकसभा चुनाव में से, लेकिन एमएनएस इस बार नहीं है, इसको चैलेंज देखते हैं? मैं दावे के साथ कह सकता हूं कि ये 3-4 दिनों में हमने पूरे महाराष्ट्र का दौरा किया है, विभाग न्याय, वहाँ का अगर माहौल देखा जाए तो महायुति का ही माहौल है और ये इलेक्शन के बाद महायुति का ही सीएम बनेगा और महायुति ही आएगी। जागा वाटपाबाबत विद्यमान आमदारांचा मुद्दा होता, जिथं विद्यमान आमदार आहेत त्या पक्षांना तिथे जागा दिली जाईल नाही, शक्यतो असंच असतं की ज्या ठिकाणी विधानसभेचा आमदार निवडून आलेला आहे त्या ठिकाणी त्या पक्षाच्याच त्या आमदाराला तिकीट दिलं जाईल किंवा तिथं त्या पक्षाला दिलं जाईल। पण याच्या अपरोक्ष याच्यामध्ये जर काही बदल करायचे असतील तर हे सर्व निर्णय शिवसेनेचे एकनाथ शिंदेसाहेब घेतील, बीजेपीचे देवेंद्रजी घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा घेतील, मित्र पक्षांचे त्यांचे नेते घेतील। जसं तुम्ही म्हणला की देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, इतर जण नेते, मात्र महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीसकडे धुरा सांभाळण्यात दिले की
कुठले आमदार कोणाला द्यावे, मात्र शिवसेनेचं काय, अजितदादांच्या राष्ट्रवादीचं काय होणार, किती सीटा भेटणार असं देखील साधी गोष्ट आहे. जसं देवेंद्रजींना भाजपानं सर्व अधिकार दिलेले आहेत, तसे शिवसेनेनं एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अजितदादांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे तिघच बसून फायनल निर्णय करणार आहेत. BJPचा पूर्ण अधिकार ज्यावेळी देवेंद्रजींना दिला जातो, तसं अलायन्समध्ये शिवसेनेचा सगळा अधिकार हे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे. तर महायुती झालं, पण महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा होण्याआधीच मुख्यमंत्री चेहरा कोण असेल यावरून वाद पाहायला मिळतो. महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं संघर्ष सुरू आहे याची पार्श्वभूमी काय आहे, तर आम्ही काही गोष्टी जो फेक नरेटिव्ह सेट केलेला होता तो लोकांना समजवण्यामध्ये अयशस्वी ठरलो आणि म्हणून मुस्लिम बांधवांनी आणि दलित बांधवांनी, आदिवासी बांधवांनी मतदान महाविकास आघाडीच्या दिशेनं केलं. परंतु 2 महिन्यामध्ये त्यांचा देखील भ्रमनिराश झालेला आहे. त्यांना देखील कळायला लागलेलं आहे की आपला फक्त मतासाठी वापर केलेला आहे. कुठेही संविधान बदललं जाणार नाही, कुठेही मुस्लिम समाजाच्या माणसांना देश सोडून जावं लागणार नाही, हे पूर्ण खात्री त्यांची झालेली आहे. आणि जो प्रचार केलेला होता हा पूर्ण खोटा आणि अपप्रचार होता. त्याच्यामुळं महाविकास आघाडीचे उमेदवार मुख्यमंत्रीपदाचे कोणी जरी असले तरी ते उमेदवारच राहतील. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा विधानसभेनंतर महाराष्ट्रामध्ये येईल. माझा प्रश्न असा होता की मुख्यमंत्री चेहऱ्यावरून त्यांच्याकडे वाद आहे. प्रत्येक पक्षाचं म्हणणं की आमचंच पक्ष. मी तेच सांगितलं त्यांनी वाद न घालता देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला तर तो फक्त जाहीर केलेला मुख्यमंत्री पदाचा डमी चेहरा असणार आहे. सत्ता महायुतीचीच येणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आधार केंद्रावर मोठी गर्दी दिसून येते. आधार लिंक हे बँक खात्याची निगडीत योजना आहे, त्यामुळे मोठी गर्दी, त्यामुळे यंत्रणा काही गर्दीमुळे ह्या गोष्टी होत आहेत. परंतु पात्र असलेली एकही महाराष्ट्रातली महिला भगिनी याच्यापासून वंचित राहणार नाही. ही दक्षता सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत आणि जरी त्यांचा फॉर्म भरायला पाठीपुढं झाला तरी 2 महिन्याचे पैसे आम्ही वर्ग करणार आहोत. साहेब, योजना दूत नावाची एक नवीन योजना आणली जाते. सरकारच्या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्या त्याकरता जवळपास 50,000 योजना दूत यांची भरती केली जाणार आहे आणि दर महिना किंवा एकंदर 300 ते 500 कोटी खर्च येणार आहे. यावर आता टीका होते. नाही, टीका कशावर होत नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या काही लोक कोर्टामध्ये देखील पाठवली. त्याच्यामुळे जो सर्वसामान्य आमच्या आर्थिक दुर्बल असलेल्या महिला घटकांना फायदा होतोय तो देखील फायदा होऊ नये या सगळ्या लोकांची भूमिका आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही चांगल्या कामाला कायमस्वरूपी विरोध करत आलेली आहे. मगाशी जे मी सांगितलं की मतातला फरक हा फक्त 2 लाखाचा आहे आणि मतातला हा 2 लाखाचा फरक या योजनांबद्दल आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर सहज दूर होईल आणि फार मोठ्या मताधिक्यानं महायुती पुन्हा एकदा सत्तेवर येईल. योजना दूत योजनेबद्दल काय सांगाल? ती ठाणा, पालघर आणि नवी मुंबई साईडला बऱ्यापैकी दिसून येतात. आता राज ठाकरे यांनी एकला चलोचा नारा दिलेला आहे. या मतांचं गणित तुम्ही राजसाहेब ठाकरेंचा पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही स्वतंत्र पक्षाचे आहोत, भाजप स्वतंत्र पक्ष आहे, आमची अलायन्स आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अलायन्स आहे. त्याच्यामुळं कोण कशा पद्धतीनं लढतं हा लोकशाहीतला जरी भाग असला तरी मी स्पष्टपणानं सांगितलं की विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता येणार आहे. साहेब, लाडकी बहीणनंतर योजना दूत जी आणली जाते योजना किती प्रभावी ठरेल आणि त्यामुळे किती फायदा होईल? मला असं वाटतं की ज्या योजना आम्ही लॉन्च केलेल्या आहेत त्याच्यासाठी हे योजना दूत आहेत आणि योजना ह्या पोचल्या पाहिजेत, नुसतं पोचवण्यासाठी नाही आहेत. हा तुमचा गैरसमज आहे. जी योजना पोचलेली देखील नाही आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ही योजना दूत योजना आहे. परंतु याच्यामध्ये काहीतरी खोटं सांगायचं आणि योजना नुसता योजना पोचवणं म्हणजे काय, ज्या ठिकाणी ह्या योजना पोचल्या नसतील त्यांचे फॉर्म भरून घेणं, त्यांना न्याय मिळवून देणं, त्याची ते अंमलबजावणी होते की नाही बघणं, हे सगळं योजनादूत बघणार आहेत आणि त्याच्यातनं पूर्ण फायदा ज्यांच्यासाठी या योजना आहेत त्यांना होणार आहे. मराठा आरक्षण ओबीसीसाठी अजून विरोधक बैठक घेत नाहीये. मागे देखील बैठक लावण्यात आली, फक्त ते म्हणतात की तुम्ही बैठक लावा. काय वाटतं एकंदरीत बैठकीच्या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील. परंतु जो महिनाभर मी एक प्रश्न विचारतोय की मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतनं द्यायचं की नाही, होय की नाही, हे अजून महाविकास आघाडी उत्तर द्यायला तयार नाही. त्याचं उत्तर निदान 2 दिवसात तरी द्यावं. सर 74 जागा तुम्ही लढणार असं म्हटलं, नक्की कोकणात का लढणार का पूर्ण? मी काय म्हटलं साहेब, अर्थाचा अनर्थ होतो आणि चुकीचं रेकॉर्डवर येतं. कोकणामध्ये 74 जागा आहेत. 74च्या 74 जागा महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि याचा विनिंग स्ट्राईक रेट हा 85% पुढे असणार आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.